नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया पेट्या कलेजीची ग्रेव्हीवाली भाजी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, ही पेटा आहे बघा, मी साफ करून घेतलेला, असे लांबडे तुकडे करून घेतलेले, ते एका पेटाचे 3 तुकडे केलेले आहेत बघा। आणि ही कलेजी आहे बघा, ह्याचे 2-2, 3-3 तुकडे केलेले आहेत असे। ही अर्धा किलो आहे। एक टमाटर बघा असं उभं कापून घेतलेलं आहे। कोथिंबीर जरा जास्त घेतलेली, एक गड्डी लसूण घेतलेले आणि 1 इंच आलं तुकडे करून घेतलेले आहे। हे 2 कांदे आहेत बघा उभे कापलेले, कढीपत्ता आहे, 2 चमचे दही आहे, मीठ आहे, आपल्याला जिरे लागणार आहे, लाल मिरची पावडर लागणार आहे, तिखटवाली आहे पावडर, ही गरम मसाला पावडर आहे, धने जिरे पावडर आहे, थोडेसे हिंग टाकणार आहे, हळद आणि फोडणीसाठी तेल। तर जो हा मसाला आहे हा मिक्सरला एवढा बारीक करून घेणार आहे। टमाटर, कोथिंबीर आणि लसूण आणि आलं एवढा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण 2 चमचे तेल टाकूया, चांगलं गरम होऊन द्यायचं। बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर बघा 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि कांदा आहे बघा, 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत। आता हे चांगले कांदा लाल एकदम भाजून घ्यायचा बघा। हे बघा आता असं लाल करायचा चांगला कांदा, एकसारखा असा हलवून चांगला भाजून घ्यायचा बघा। आता जो हा मसाला मी मगाशी दाखवला तो मिक्सरमध्ये बारीक केला आहे बघा, हा हिरवा मसाला आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा बघा। हा सगळं चांगला हलवून घ्यायचा। हे बघा आता हा मसाला जो आपण हिरवा वतला होता मिक्सरला बारीक केलेला, तेल सुटस्तवर चांगला बघा मी भाजून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये बघा हिंग पावडर टाकूया, 1 चिमूटभर हिंग पावडर टाकलेली आहे, अर्धा चमच्याला कमी हळद टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये धने जिरे पावडर बघा 1 चमचा टाकायचा, गरम मसाला पावडर 1 चमचा आणि लाल मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त। तर हे बघा मी 2 चमचे टाकलेले, बारीक चमचे आहेत हे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघ, चांगलं हलवून घ्यायचं। हे बघा आता हा चांगला सुक्का बघा एकदम मसाला झालेला आहे, आता अजून तेल सोडायला लागलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये बघा ही मी 2 चमचे दही घेतले होतं, बारीक 2 चमचे आहे। जर तुम्हाला दही टाकायचं असेल तर टमाटे कमी टाकायचे। चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे बघा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ही पेटा आणि कलेजी, हे अर्धा किलो आहे, हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। तर चांगलं असं मिक्स करून घेते हे बघा। हे बघा ते चांगलं मिक्स झालेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, जे आपण मिक्सरमध्ये बघा मसाला बारीक केला होता ना, त्या मसाल्यामध्ये भांड्यामध्ये मी पाणी ओतलं होतं। आता हे चांगलं हलवून घेते बघा। ही ना हे आपला पेटा शिजायला जरा टाईम लागतो, कलेजी कशी लगेच शिजते पण पेट्याला जरा टाईम लागतो। तर आता हे एक 5 ते 10 मिनटं मी ह्याला झाकून ठेवते बघा, पण बारीक गॅसवर ठेवायचं, फास्ट नाही गॅस करायचा। हे बघा आता हे 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं बघा, त्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे आणि थोडं पाणी पण आपलं आटलेलं आहे। तर आता असंच बारीक गॅसवर ना बिन झाकण ठेवता 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं जरा चांगलं, त्याला म्हणजे चांगलं शिजेल। हे बघा आता मी 15 मिनटं झाकण काढून चांगलं शिजवलेलं आहे असं उघडच। तर तुम्हाला जर अजून सुक्कं पाहिजे असेल तर ठेवायचं बघा, हे एवढे झालेले असे ग्रेव्ही।
तर अजून 5 मिनटं शिजवायचं, तर मग हे सुक्कं होईल. आता हे बघा आपली कलेजी आणि पेटा शिजलेला आहे चांगला. ह्याला ना शिजायला बरोबर अर्धा तास लागतात. तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.